आणि जो रेट आपला गेल्या वर्षी होता तोच रेट आहे. तुम्ही बघितलं असेल जे दीड दीड 2 फुटाची आपली जी रेंज आहे हो ती आपल्याकडं 300 पासून चालू आहे. बरोबर. विदाऊट लाईट कार्डबोर्डवाली. लाईटवाली आपल्याकडे 1500 पासून चालू आहे. हम्म. 15 ऑगस्टच्या अगोदर जर तुम्ही बुकिंग करताय ओके तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा भेटेल आणि त्या आमच्या MRP वरती तुम्हाला डिस्काउंट भेटेल. ओके. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये. मी संजय तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर गणपतीची चाहूल लागली की घराघरामध्ये तयारी सुरू होते आणि या तयारीमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते सुंदर, आकर्षक आणि इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक असे मकर. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही आलेलो आहे उल्हासनगरमधील आपल्या मराठमोळ्या लक्ष्मी डेकोरेशनमध्ये, जिथे आपल्याला प्रत्येक बजेटमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इको फ्रेंडली मकर बघायला मिळतात. शिवाय घरपोच डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध असते. त्यामुळे चला बघूया आपल्याला यावर्षी कोणकोणत्या डिझाईनमध्ये मकर बघायला मिळतात. तर आजचा हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही घर बसल्या सुद्धा ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर जरूर येऊ शकता. तुम्ही उल्हासनगर स्टेशनला आलात की ईस्टमध्ये यायचं आहे. ईस्टमध्ये जी तिकीट विंडो आहे तिथून बाहेर पडलात की समोर तुम्हाला स्कायवॉक दिसेल. त्या स्कायवॉकच्या खालून पुढे चालत यायचं आहे. पुढे चालत आलात की तुम्हाला 1 मिनिटावरती एक बौद्ध विहार दिसेल. बौद्ध विहारपासून थोडंसं पुढे अर्धा सेकंद पण नाही लागत तुम्हाला, तर राईट साईडला तुम्हाला लक्ष्मी डेकोरेशन बघायला मिळेल. तर चला आतमध्ये जाऊया आणि आपण बघूया की आपल्याला कुठचे नवीन डिझाईन बघायला मिळतात या वर्षीचे आणि काय प्राईस आहे. चला तर मग. तर आपल्यासोबत आता आहेत लक्ष्मी डेकोरेशनचे सर्व निलेश दादा. दादा नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती. नमस्कार नमस्कार. तुमचं पण स्वागत आहे. आमच्या दरवर्षी तुम्ही जे बोलता तसे तुम्ही पूर्ण करताय आणि दरवर्षी टायमावरती फोन केल्यावरती तुम्ही अवेलेबल होतात आणि आमचे चांगले चांगले व्हिडिओ बनवून यूट्यूबवरमध्ये टाकताय आणि घर बसल्या लोकांना त्याची माहिती भेटते का यावर्षी कुठल्या नवीन डिझाईन आल्या आहेत, काय आल्या आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो. आणि यावर्षी पण मी तुम्हाला ते सगळं आता दाखवणार आहे. माझ्याकडे यावर्षी किती किती नवीन नवीन डिझाईन आले आहेत नक्की आणि किती सुंदर प्रकार आपण यावर्षी बनवलेत त्याच्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. तर दादा आता मार्केटमध्ये महागाई वाढलेली आहे, सोनं भरपूर वाढलेलं आहे, सगळ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत. तर त्याचा ह्या मकरांवरती काही परिणाम झालेला आहे का? मकरांचे नाही, प्राइस नाही. काय वाढलेले आहेत का, कमी अजिबात झालेले आहेत नाही. का? तुम्ही बघितलं असेल गेल्या वर्षीचा तुमचाच व्हिडिओ आहे. हो एका काकांनी आपल्याकडनं मकर दरवर्षीचे कस्टमर होते ते लकीली त्या टायमाला आले होते आणि ते घेऊन गेले. ते बोलले का मी 4,500ला तो मकर घेतलेला आहे बरोबर आणि त्याच किमतीमध्ये आपण आता सुद्धा देतोय. बरोबर. हे जे तुम्ही बघताय ना हे सगळे 4,500चीच रेंज आहे. ओके. काही वाढलेलं नाहीये. हे फक्त काय असतं दुकानदार लोक किंवा हे लोक अफवा उडवतात, नाही रेट बढ़ गया है, अभी हा महंगा हो गया है. तसं काही नाहीये. आपल्याकडे तर त्या रेटमध्येच आपण विकतोय. बरोबर. कोण जर तुम्हाला असं बोलत असेल तर त्याला सांगा वही रेट में मिलता है, कुछ बड़ा ओके. नहीं है. खाली ते बोलायच्या वार्ता असतात. चांगली गोष्ट. मस्त मस्त. म्हणजे कस्टमरला नक्की त्याचा फायदा होणार आहे. हा हा. आणि जो रेट आपला गेल्या वर्षी होता तोच रेट आहे. तुम्ही बघितलं असेल जे दीड 2 फुटाची आपली जी रेंज आहे हो ती आपल्याकडं 300 पासून चालू आहे. बरोबर. विदाऊट लाईट कार्डबोर्डवाली. लाईटवाली आपल्याकडे 1500 पासून चालू आहे. हम्म. त्याच्यानंतर 2 फुटाची रेंज आहे ती 2000 पासून चालू आहे. 2.5 फुटाची रेंज आहे ती 3,500 पासून चालू आहे. बरोबर. आणि 3 फुटाची रेंज 4,500 पासून चालू आहे. 4 फुटाची रेंज 6,500 पासून चालू आहे. Correct. म्हणजे तो जो गेल्या वर्षीचा जो रेट आहे तोच रेट आपण ठेवलेला आहे. बरोबर. काही कुठलाही हे नाही. आणि प्लस मी आता तुम्हाला सांगतो माझ्याकडे दरवर्षी सिस्टम असते त्या सिस्टमने आपण काम करतो. ओके 15 ऑगस्टच्या अगोदर जर तुम्ही बुकिंग करताय ओके तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा भेटेल आणि त्या आमच्या MRP वरती तुम्हाला डिस्काउंट भेटेल. ओके ओके. मस्त. ही चांगलीच गोष्ट आहे. हा दरवर्षी असते माझी. 15 ऑगस्टच्या अगोदर जो बुकिंग करतो त्याला डिस्काउंट स्पेशल डिस्काउंट देतो आम्ही. ओके मस्त मस्त छान. ठीक आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपण लोअर पासून म्हणजे 300 पासून सुरुवात करूया. कुठचे मटेरियल आहे ते पण दाखवू म्हणजे प्रेक्षकांना कळेल. बघा आपण दरवर्षी कस्टमरची मागणी असते आपल्याला छोटी साईज पाहिजे, मोठी साईज पाहिजे, पीस आवडलेला असतो बरोबर. पण त्या साईज आमच्याकडे अवेलेबल नसतात. पण आता आम्ही ह्या वर्षी सगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता आता हे बघा हे महालक्ष्मी आईचं मकर हे यावर्षी आपण छोट्या साईजमध्ये सुद्धा बनवलंय. गेल्या वर्षी छान पण वाटतंय मस्त पैकी. गेल्या वर्षीची जी मागणी होती त्याच्या हिशोबाने आपण छोटी साईज पण बनवली आहे. ओके. आणि त्यात बघू शकता तुम्ही 12 ते 15 इंचाची मूर्ती बसेल. बरोबर. आणि आम्ही काय माहितीये का आपल्या कस्टमरला कुठलाही आल्यावरती त्यांचा कुठलाही प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी आम्ही काय करतो प्रत्येक मकरवरती ना टॅग लावलेला आहे. ओके. ह्याची साईज किती आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये ते लेंथ किती आहे, विथ किती आहे, टोटल हाईट किती आहे, त्याच्यामध्ये मॅक्झिमम गणपती किती फुटाचा बसेल त्याची पूर्ण डिटेल आपल्याकडे असते.
आणि आपला पूर्ण डिजिटल असं स्टुडिओ बोलतो ना त्या टाईपचं आहे. म्हणजे तुम्ही Okay. मूर्ती वगैरे गणपती बाप्पाचं डेमो पीस पण तुम्ही ठेवून बघू शकता का त्याच्यामध्ये बरोबर. मूर्ती आपली कशी बसेल, जागा किती राहील. करेक्ट. हे आपण प्रत्येक गिऱ्हाईकाला बरोबर त्यांच्याबरोबर व्यवस्थित त्यांना टाइम देऊन त्यांचा टाइमचं जे एवढं लांबून ते आलेत त्यांना बरोबर. त्यांचं सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे त्याच्या बरोबर. हिशोबाने आपण प्रत्येक गिऱ्हाईकाला अटेंड करतो. करेक्ट. म्हणजे नंतर घरी गेल्याच्या नंतर असं नको व्हायला की आमची मूर्ती बसत नाही हा याच्यामध्ये. बसत नाही म्हणजे असे भरपूर प्रॉब्लेम. म्हणजे हे काय हे आपल्याला फीडबॅक घेतो ना आपण. बरोबर. आपण कस्टमरचे फीडबॅक घेतो दरवर्षी का Correct. काय प्रॉब्लेम झाला होता, बरोबर. कसं वाटलं तुम्हाला, गेल्या वर्षीचं मकर तुमचं कसं होतं. तर ते फीडबॅक वरतून आपण काम करतो बरोबर. आणि त्याच्यामुळे आज आपण एवढं वर्ष आपलं 95 पासून आपलं बिझनेस चालू आहे. 1995 पासून मस्त. अजून तो व्यवस्थित सुरू आहे. तर ते फीडबॅकमुळे. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही लंबोदर मध्ये पण आपण छोटी साईज बनवली आहे. ओके. याची 2.5 फुटाची हाईट आहे का? हा टोटल हाईट 2.5 फूट आहे. ओके. याच्यामध्ये 18 इंच पर्यंत गणपती बाप्पा विराजमान होऊ शकतो. ओके. मस्त. खूप छान. हे बघू शकता तुम्ही बिग कोयरी. श्री वालप सुद्धा मस्त छान आहे. आणि जर कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे आता? काय नाही एकदम सोपं आहे. मला व्हॉट्सअप वरती मेसेज पाठवायचा. बिझी Okay. शेड्यूल असतं माझं ओके. पण तुम्हाला रिप्लाय 100% भेटणार. ओके. म्हणजे जेव्हा मी फ्री होतो ना रात्री पण जरी फ्री झालो ना तरी मी रात्री सुद्धा मेसेज करून पाठवतो. त्यांचा रिप्लाय त्यांना पूर्ण त्यांचा फीडबॅक घेऊन त्यांना रिप्लाय पूर्ण देतो. काय त्यांना पाहिजे, त्यांची रिक्वायरमेंट काय होती, ओके. त्यांचं सगळं मी घेऊन मूर्तीची साईज किती आहे सगळं घेऊन व्यवस्थित त्यांना मी गाईड करतो. ओके. हे पण मस्त वाटतंय अगदी. हा, या वर्षीचं नवीन डिझाईन आहे. आता बरेच डिझाईन आहे. 80% आपल्याकडं नवीन डिझाईन आलेले आहेत. ओके. त्यामध्ये प्रत्येकामध्ये साईज पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. बरोबर. आणि प्रत्येक याच्यावरती प्रत्येक मखरवरती तुम्ही टॅग लावलेला आहे, टॅग बरोबर लावले ना? टॅग लावले. त्याच्यामध्ये मॉडेल नंबर दिलेला आहे. हो, हो, हो. त्याच्यानंतर साईज किती आहे, ती आहे, लेंथ किती आहे, विड्थ किती आहे, टोटल हाईट आणि गणपती बाप्पाची हाईट किती बसू शकते. जसं की याच्यामध्ये बघा, याची हाईट आहे 2.5 फुटाची. त्याच्यानंतर लांबी रुंदी दिलेली आहे आणि गणपती बाप्पा हा किती 18 इंच आहे ना? 18 इंच म्हणजे याच्यामध्ये 18 इंचाचा गणपती हा आरामात बसू शकतो. मस्त. म्हणजे हे जे खाली लावलेले आहेत त्याच्यामध्ये 18 इंचाचे गणपती बसू शकतो. आरामसे बरोबर ना? आरामसे 2.5 फुटाची आपली साईज आहे. त्याच्यामध्ये 18 इंचचा गणपती आरामशीर बसेल. मस्त. मॅक्झिमम आपण 18 इंच लिहिले. ओके. म्हणजे त्यामध्ये 1 फूट पण चालेल, हा, हा, 15 हा. इंच पण चालेल, 18 इंच पण चालेल. ओके. खूप छान वाटतात अगदी मस्त. आता हे जे आपण बघितलं खाली त्याच्यामध्येच ही मोठी मोठी साईज साईज आहे. मोठी साईज 3 फुटाची. 3 फुटाची. ओके. 24 इंचसाठी तुम्हाला पर्याय आहे. ओके. आणि बाप्पाची मूर्ती 24 इंचाची असेल, हा, हा. 2 फुटाची, तर हा मखर चांगला आहे. त्याच्यानंतर इकडे मोरिया आहे. ही सुद्धा 3 फुटाचीच आहे ना? हा ही पण 3 फुटाची आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 2.5 फूट पण भेटणार तुम्हाला, ओके. 3 फूट पण भेटणार. प्रत्येकामध्ये साईज आहे, ऑप्शन आहे आपल्याकडे. मस्त. हे पण मयूरवाली सुद्धा छान आहे. हा एकदम म्हणजे एक एक युनिक असे पीस तुम्ही बनवून नवीन ठेवलेले नवीन आहे. या वर्षीची नवीन डिझाईन आहे. ओके. आणि ही पेशवाईमध्ये ना? हा हे जे पेशवाईमध्ये मागच्या 2-3 2 वर्षापासून वर्षापासून आपण चांगलंच विकत हे होतो. पण झालेलं आहे, आता famous कसं आहे, झालेलं आहे. नवीन दरवर्षी तेच तेच नाही, नवीन आपण जे येतं ना आपल्या नवीन जेवढं आपण बनवता येतो ना तेवढं आपण बरोबर. बनवतो. हा, हा, हा. कारण की 2-3 वर्ष आता पेशवाई वापरले, आता लोकांना नवीन काहीतरी पाहिजे, मग ते आपण बरोबर. सगळं कॉन्सेप्ट आणलेले आहे यावर्षी. करेक्ट. हे बघू शकता तुम्ही. आपण आपली मूर्तीच्या साईजच्या हिशोबाने मी प्रत्येक ह्याच्यामध्ये एक डेमो बनवलेला आहे तुम्ही हा म्हणजे. डेमो ठेवलेला आहे. म्हणजे ही मूर्ती जी आहे, बाप्पाची मूर्ती, ही किती आहे? ही 12 इंच आणि पाठ. अच्छा, 12 इंचाची आहे. हा म्हणजे म्हणजे पाठ पकडून 12 इंच पाठ का? पकडून 12 इंच. ओके. म्हणजे 1 फुटाची जवळपास. 1 बरोबर. फुटाची मूर्ती. 1 फुटाची मूर्ती ह्या मखर मध्ये आरामात बसू शकते. मखरची हाईट किती? 2.5 फुटाची आहे ना? नाही नाही ही 2 फूट आहे. अच्छा, 2 फूट आहे 2 का? फूट याच्यामध्ये 15 इंच पर्यंत मूर्ती बसेल. ओके. ओके. 12 ओके, ते ओके. 15 इंच. ओके. खूप छान. तसं त्या वरच्या साईज मध्ये बघा, ही 2.5 फुटाची आपली साईज आहे. त्याच्यामध्ये मॅक्झिमम गणपती 18 इंच आपण लिहिलेला आहे बघा. जो 18 इंचाचा गणपती एक आणि पाठ पकडून 21 इंच. बरोबर. तो कसा दिसेल, व्यवस्थित कसं खूप वाटेल. छान दिसतं. हा. म्हणजे इथेच तुम्ही बघून म्हणजे डेमो बनवलेला आहे, त्याच्यामुळे लोकांना लक्षात सुद्धा येईल की आपला बाप्पा किती इंचाचा असेल आणि तो कसा दिसेल.
मस्त. आता ही जी खालची लाईन आहे ही 15 इंचासाठी आहे. ओके, ही सगळी 15 इंच. 15 इंचासाठी ओके. सगळी लाईन. त्याच्यामध्ये हा एक झाला, त्याच्यानंतर हे हा. सुख करता, हे पण खूप छान आहे. त्याच्यानंतर हे ओम मध्ये सूर्य आहे, लोटस आहे, न्यू सुख करताय. ओके, हे एकदम व्हाईट आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन खूप छान हा दिसतंय. भरपूर आता हे गेल्या 2 वर्षापासून ना हे खूप मागणी आहे. व्हाईट ओके. मध्ये लाईट टाकल्यावरती खूप सुंदर दिसतो आणि ह्याच्यामध्ये मुळात तुमची मूर्ती जी गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर दिसते. बरोबर. हा व्हाईट बॅकग्राऊंड असल्यामुळे ना पूर्ण याच्यामध्ये ते मूर्ती दाखवून हा, दाखवा ना, म्हणजे ठेवून दाखवा. वाव, खूपच छान. मस्त. त्याच्यानंतर हे मयूर ना, हा बासुरी आसन नाव आहे त्याचं. बासुरी आसन. आणि त्यानंतर पुढे हे मंगल मूर्ती. त्यामध्ये मंगळ मूर्ती ते पण व्हाईट मध्ये आहे. सेम तसंच जसं आपण आता सुख करता बघितलं तसं. बरोबर. त्याच्यानंतर ही पुढची जी आहे वरती ती 3 फुटाची आहे ना. ही 2.5 फुटाची, ही 3,500ची रेंज आहे. ओके, ही 3,500ची रेंज हा आहे. ही 2.5 फुटाची. ह्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याकडे 25-30 डिझाईन आहेत. ओके. 3,500 मध्ये. हा अच्छा, स्वामींचं पण मस्त आहे. गेल्या वर्षी आपल्याकडे मोठी साईज होती, ह्या वर्षी आपण छोटी बरोबर. बनवली आहे. आणि पंढरीचं पण छान आहे. हा, राजा विठ्ठल पंढरीचा रखुमाई. भरपूर यावर्षी खूप खूप गेल्या वर्षी पण मागणी होती, त्यामुळे यावर्षी पण परत रिपीट केले आपण त्याला. बरोबर, मस्त, खूप छान वाटतंय. आणि ही पण अगदी मस्त वाटते. गजानन आसन नवीन, हे सगळे नवीन डिझाईन आहे. तुम्ही बघताय ना, बरोबर. आपल्याकडे 80% पीस सगळे नवीनच आहेत. राईट. आणि ही त्याच्यावरती जी डिझाईन ही आहे. वरची साईज आहे, ही 3 फुटाची साईज आहे. ओके. याच्यामध्ये 24 इंचापर्यंत बाप्पा विराजमान होतो. ओके. आणि त्याची प्राइस रेंज काय आहे? ह्याची 4,500. अच्छा, हे 4,500 आहे. बघू शकता तुम्ही. ओके. ही बाप्पाची मूर्ती किती फूट आहे? ही 24 इंच आहे आणि 3 इंचाचा पाट. 3 इंचाचा पाट. ओके, त्यामुळे हे अशी दिसू शकते. 18 इंच पण मकरमध्ये. चालेल, 24 इंच पण चालेल. मॅक्झिमम आपण 24 इंच लिहिली आहे. ओके. कारण की जेवढा पेस आपल्याला भेटेल ना वापरण्यासाठी, आपल्याला तो मग व्यवस्थित वाटतो एकदम. मग बरोबर. जास्ती मूर्ती मोठी झाली ना, हम्म. मग पेस कमी होतो आणि मग त्रास होतो. बरोबर. आणि हे लंबोदर, हा, हे सगळे जे आहे आपण मखर बघतोय, हे सगळे कशामध्ये बनवलेले आहेत आता? हे सगळे रबर शीट आहे. ओके. त्यानंतर लाकडाच्या पट्ट्या आहेत त्याच्यामध्ये सपोर्टिंगला. ओके. परत डायमंड्स वगैरे, हा. परत गिल्टर शीट लावलेली आहे. ओके. त्यानंतर सनपॅक वापरलेला आहे. म्हणजे बरोबर. सगळं टोटल थर्माकोलचा यूज कुठंच आपण करत नाही. टोटल हा. इको फ्रेंडली सगळं बनवलेलं आहे. आणि आता त्याच्या वरची जे डिझाईन आहेत ते किती मध्ये आहेत? हे ठेवले सगळे ते? 4 फुटाची रेंज आहे. ही 6,500 रुपयाची रेंज आहे 4 फुटामध्ये. ओके. 6,500च्या रेंज मध्ये हे सगळे आहेत. जाणता राजा, खूप छान वाटतंय. आणि गणपतये नमः, हे पण मस्त आहे. आता हे सगळे जे आपण मखर बघितले, हे फोल्डिंग वाले आहेत ना? सगळे फोल्डिंग आहे, बॉक्स पॅकिंग आहे. तुम्ही कुठेही इझिली घेऊन जाऊ शकता. ओके. कुठेही प्रॉब्लेम नाही. ट्रॅव्हलिंग कुठं पण करू शकता तुम्ही त्याला घेऊन. ओके. आणि प्लस लाईट त्याच्यामध्ये पूर्ण इल बिल्ड आहे. चांगल्या ओके. क्वालिटीचे आपण आता हे बघा, हे अशा टाईपचे आपण आता ॲडॅप्टर वापरतो का जेणेकरून कस्टमरला तिथे गेल्यावरती त्रास होऊ नये. बरोबर. हा, म्हणजे अशा चांगल्या क्वालिटीचे ॲडॅप्टर वापरून, चांगली हम्म. LED ची लाईट वापरून पीस बनवलेले आहेत. बरोबर. आणि माझं म्हणण्याचा उद्देश तेच आहे. आता तुम्हाला बोलू ना, फीडबॅक, आम्ही प्रत्येक कस्टमरचे फीडबॅक घेतो. बरोबर. आता गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी असे प्रॉब्लेम झाले. हम्म. गणपती समजा आता ह्या वर्षी 14 तारखेला गणपती आहे. बरोबर. तर कस्टमर काय करतात, 14 तारखेलाच गणपती आहे, तर 14 तारखेलाच्या म्हणजे 13 तारखेच्या रात्री ते मकर ओपन करणार, ते लावणार. शक्यतो होत नाही, पण एखाद्या कस्टमरचा असा प्रॉब्लेम होतो का त्याचा ॲडॅप्टर आम्ही तर इथे चेक करून देतो, पण तो बरोबर. ॲडॅप्टर एवढा दिवस ठेवल्यामुळे कधी कधी तो डॅमेज होतो किंवा काय Correct. होतो, त्याच्यामुळे सर्टिफिकेट वगैरे उघडू शकतं. राईट. मकरचं जे इन्स्टॉलेशन आहे 12 तारखेलाच व्हायला पाहिजे. बरोबर, म्हणजे अगोदर आपण चेक करून घेतलं पाहिजे. सेटअप लावून 12 तारखेला त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का काय आहे, म्हणजे व्यवस्थित सेटअप करून 2 दिवस अगोदर तुम्ही सगळी तयारी करा ना. टायमावरती केल्यामुळं काय होतं, टायमावर केल्यामुळं तुमची पण धावपळ, आमची पण धावपळ. आमच्याकडे पण त्यावेळेस खूप रश असते. बरोबर. तरी त्याच्यामध्ये मी वेळ काढून कस्टमरला रिप्लाय देतो का काय प्रॉब्लेम झाला असेल तर मला सांगा, मी करतो ऍडजस्ट. बरोबर. आणि मी बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि खूप त्यांना बरं वाटलं, कारण की एवढं सर्व्हिस
शक्यतो कोण देत नाही, फोन स्विच ऑफ बरोबर करून नाही, ठेवतात. बरोबर ते तर पण खरं आहे. माझं तसं नाहीये. माझा फोन तुम्हाला कधी पण बिझी जरी असला तरी नंतर तुम्हाला कॉल बॅक येणार का बाबा काय झालं, कशासाठी कॉल केलता. ओके. आता याच्यामध्ये अजून एक हे बाजूला बघितलं, हे थोडंसं युनिक वाटतंय. हा, हे आता बघा ना, फुलांचं रेडी म्हणजे गेल्या वर्षीपासून आम्ही ना रेडी, हा म्हणजे आता तुम्हाला बोललो ना, ज्याच्याकडे बिलकुल टाइम नसतो त्यांच्याकडे त्यांना सुट्टीच मोजून ऍटलीस्ट गणपतीच्या एक दिवस अगोदर सुट्टी काढतात आणि मग ते सगळं नियोजन करतात. बरोबर. मग त्यांच्यासाठी आपल्याकडे रेडी कॉन्सेप्ट आहे. ओके. हे डायरेक्ट रेडी आहेत, हे म्हणजे हे घेऊन फोल्डिंग नाही, फोल्डिंग नाही, नो फोल्ड, जाऊन फक्त ठेवायचं असं डायरेक्ट नेऊन टेबलावर. टेबलावरती ठेवायचे. आपला जो कॅटरिंगचा जो टेबल येतो 2x4चा, हा हा हा. त्याच्या साईजनी हे बनवलेले असतात. ओके हे डायरेक्ट तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता आणि आपलं बाप्पाचं विराजमान करू शकता. ओके. याची काय कॉस्ट असेल? ह्याची 5,500 रुपये. ओके. आणि याच्यामध्ये किती मोठा बाप्पा बसू शकतो? ह्याच्यामध्ये 24 इंचापर्यंत बसेल, मॅक्झिमम 24 मॅक्झिमम 24 इंच, ओके 18 ते 24 इंचापर्यंत आरामशीर याच्यात बसेल. ओके. आणि आपल्याला आता लो रेंज मध्ये आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याकडे कुठचे मकर आहेत ते दाखवा जरा. आहे ना, लो रेंज मध्ये पण आहेत आपल्याकडं. ऍक्च्युली आता कसे आहे, ते कार्डबोर्डचे पीस असतात, ओके. पूर्ण कार्डबोर्डनी बनवलेले असतात. हा हा. ते बघा तुम्ही वरती लावलेले ते बघू शकता. हे जे तुम्ही आता बघता ना, हे 13 नंबर, 17 नंबर, ओके. 19 नंबर, 15 नंबर, ही जी रेंज आहे ना, ही जी खाली जी रेंज आहे ही ती, खाली रेंज आहे ना, ही 600 ची. अच्छा ही 600 मध्ये आहे. हा, ओके. म्हणजे कुणाला जर कमी मध्ये जर पाहिजे असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे तिथे. आणि हे जे बघता ना तुम्ही, हे 300 ला आहे. अच्छा. हा, हे बघा, ह्याच्यामध्ये आपल्याकडे कमीत कमी 7-8 डिझाईन आहेत. ओके. ह्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे. ओके. 1000 ला आहे, वरती बघू शकता तुम्ही. ओके. त्याच्या पाठीमागे आहेत मोठ्या साईज मध्ये. हा, ती 1000 ला पडते. ओके. तर याच्यामध्ये बघा बाप्पाची मूर्ती जर आपण ठेवली, ती साधारण 2 फुटाची मूर्ती आहे आणि 3 इंचाचा पाट असणार आहे. आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये ठेवली तर बघा किती सुंदर वाटतंय. सुंदर सुंदर एकदम, म्हणजे तुम्हाला सांगतो ना, गेल्या वर्षी आम्ही पुरुष शकलो नाही एवढी मागणी होती. आणि आता ह्या वर्षी तर आम्ही अजून कपड्यामध्ये चेंजेस केला आहे. त्याच्यामध्ये Okay. गिल्टरवाले कपडे आलेत नवीन. बरोबर. हा, हे पाठीमागे. पाठीमागचे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे रॅम्बोचे कपडे आलेत, ते वापरले. म्हणजे जे बरोबर. नवीन येतं ना, आम्ही ते वापरतो. करेक्ट. आणि त्या मटेरियल पासून आपण मकर बनवतो का, जेणेकरून कस्टमरला पण आल्यावरती नवीन काहीतरी दिसलं पाहिजे. बरोबर बरोबर. त्याच्या पाठीमागे जर बघितलं आपण तर सेम इकडे जे आपण मॉडेल बघितलंय त्याच्यातलंच ते मॉडेल आहे. गोल्डन कलर गोल्डन कलर गोल्डन मध्ये मध्ये वरती लाइटिंग पण दिलेली आहे त्याच्यामध्ये. लाईट वगैरे सगळं लावून येतो तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि ही छोटी साईज मध्ये सुद्धा आहे. याची काय प्राइस असेल दादा ह्या छोट्या साईज मध्ये? तो छोटा 3000 ला आहे. अच्छा. ओके. तर बघा हा छोटा आहे, हा 3000 मध्ये आहे. तर याच्यामध्ये अजून काही मॉडेल आहेत. त्याच्यामध्ये पण बघा बाप्पाची मूर्ती जर ठेवली आपण, ही 18 इंचाची बाप्पाची मूर्ती आहे आणि 3 इंचाचं पाट, टोटल 21 इंचाचं ह्या मकरमध्ये जर ठेवलं तर अशा पद्धतीने छान दिसतंय. त्याच्यानंतर अजून सुद्धा इकडे आहेत लाइटिंग वाले. शक्यतो आपल्या ज्या घरगुती ज्या मूर्त्या असतात, कारण की आता शाडू मातीच्या मूर्त्या बनवल्या जातात, हा त्या ऍक्च्युली थोड्या हेवी पण असतात. बरोबर. तर शक्यतो करून घरगुती जी मूर्ती आहे ना आपली, ती 1.5 फुटापर्यंत, ओके. मॅक्झिमम 2 फूट. बरोबर. त्याच्याने काय होतं, आपल्याकडं डेकोरेशन मध्ये पण भरपूर चॉईस भेटतात आणि ती म्हणजे आपल्याला हँडल करायला पण व्यवस्थित होते. कारण की आता तुम्ही बघू शकता ह्या वर्षी सोन्याचे भाव किती वाढलेत. हो. हा, पण आम्ही नाही, आम्ही सोन्यापासूनच मकर बनवले. तुम्ही बघू शकता हे गोल्डन टेम्पल, हे पूर्ण गोल्डन प्लेटिंग पासून बनवलेलं आहे. आणि एवढं युनिक, एवढं सुंदर पीस झालेलं आहे ना, लावत्या क्षणी बुकिंग सुरुवात झालेली आहे. हो. हा, मस्त. आम्ही लावून त्याला 2च दिवस झालेत, पण ज्याला फोटो पाठवले बुक करा. अच्छा. म्हणजे नवीन आपलं पहिल्यापासून काय नवीन काहीतरी कस्टमर साठी आणायचं, आणि तेच आपलं बरोबर. पहिल्यापासून हे. करेक्ट. आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 डिझाईन मध्ये अवेलेबल आहे. ओके. एक आर्च टेम्पल आहे, हा. पिंक आणि स्काय ब्लू कलर मध्ये, आणि ओके. तो गोल्डन टेम्पल पूर्ण गोल्डन कलर मध्ये. ओके. ह्याच्यामध्ये साईज पण अवेलेबल आहे, 2.5 फूट, 3 फूट. ओके. काय रेंज मध्ये असेल हा? हे 10,000च्या रेंजला आहे. ओके. हा, पण याची साईज खूप मोठी आहे, ओके. ब्रॉड आहे. आता ते तुम्ही बघू शकता इथे, ह्याच्यावरून लक्षात येईल. जवळजवळ 5 फूट त्याला हाईट आहे. ओके. 4x3चा त्याचा बेस आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये 30 इंचापर्यंत गणपती बाप्पा बसेल. ओके. तर आता इथे आहे ना दादांकडे एक कस्टमर आलेत. त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटतं इथे येऊन, किंवा त्यांना कुठचा मखर आवडला आणि कधीपासून येत आहेत. दादा नमस्कार, तुमचं नाव काय? रवींद्र गजानन तरे. ओके.
आणि तुम्ही कुठे राहायला कुठे तुम्ही आशिले गावात. म्हणजे कुठे उल्हासनगर मध्ये येतं का? आशिले गाव उल्हासनगर मध्ये. ओके. माझा भाऊ बोलला इथेच घ्यायची मकर. अच्छा. दरवर्षी ते घरप्रमाणे ठेवलंय मी. असं बाहेरचं नाही, घरचं आहे माझा. दरवर्षी मी इथे घेतो निघायला, एवढे ओके. जात नाही. ओके मला ओके. ही मकर आवडली आहे. अच्छा, ओके. ही समोरची काचवाली. काचवाली. ओके. आता दादा बोलतात तुला 8,000 देणार. आता ती अच्छा. मकर जाईल 10-15,000च्या वरती. तर मी ती मकर आता चॉईस केली आहे. बरोबर मकर मी घेतली आता. अच्छा. मला इथे दरवर्षी मी येतो. ओके. पण रेट तुम्हाला कसं वाटलं इकडे? रिजनेबल रेट आहे रेट- बाहेरच्या पेक्षा कसं काय? मी तर रेट पुस्तकाची गरजच नाही. अच्छा. घर पुस्तकासारखं देतात ते लोक. तर दादा आत्ताच आपण जे बघितले तुमचे जे कस्टमर आहेत त्यांनी हे जे मकर सिलेक्ट केलेलं आहे काचेचं म्हणतात, मग हे प्रॉपर सगळं काचेचं आहे की कशा पद्धतीचं आहे ते? त्याच्यामध्ये बघा काचेचा वापर केला आहे, पेपरचा वापर केला आहे, डायमंडचा वापर केला आहे. हा. त्याच्यानंतर तिथे अ, हे जे बघता ना तुम्ही मोठे मोठे ग्लास, हा हा. हे आता ह्याच्यावरती ऍक्च्युली स्टिकर आहे. ओके. ते स्टिकर काढल्यानंतर पूर्ण प्युअर एकदम मिररचा इफेक्ट दिसतो आणि खूप सुंदर दिसतो. अच्छा. आता गेल्या वर्षी आपल्याकडे ह्याच्यामध्ये ना मोठी साईज होती, ओके. पण छोट्या साईजची मागणी झाली होती हा हा. आणि आम्ही खूप कस्टमर आमचे रिटर्न गेले, कारण की तिची साईज मोठी असल्यामुळे त्याला ते टेबलवर बसलं नाही, म्हणून आपण यावर्षी छोट्या साईज मध्ये बसवलं. का ओके. जे आपल्या 2 टेबल आपले हे जे असतात ना कॅटरिंगचे, त्याच्यावरती हा. आरामशीर बसून पुढे तुम्हाला जागाही राहील सामान वगैरे ठेवण्यासाठी. ओके. ते साधारण किती फुटाचं आहे? हे किती 3 फुटाचा बाप्पा बसू 3 शकतो? फुटाचं आहे. ह्याच्यामध्ये 18 ते 24 इंचाची मूर्ती चांगली दिसेल. एकदम सुंदर आणि एवढा सुंदर पीस झाला ना, गेल्या वर्षी पण खूप मागण्या होत्या, ह्या वर्षी पण आम्ही त्याला रिपीट केलंय आणि साईज पण छोट्या साईज मध्ये अवेलेबल केलंय. बरोबर, मस्त. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला असणार हे विठ्ठलाचं सुद्धा खूप छान आहे. विठ्ठलाचं पण सुंदर. सांगतो ना तुम्हाला, नवीन नवीन आपण जेवढ्या डिझाईनी कस्टमरला दाखवता येतील, बनवता येतील, तेवढे हा. आमचे कारागीर प्रयत्न करतात. खूप मेहनत करतात ते लोक पण, हो. आणि नक्कीच. नवीन नवीन डिझाईन बनवून आपल्या समोर सादर करतात ते लोक. बरोबर, मस्त. आता हे जे वरती सगळे लावलेले आहेत हे त्याच रेंज मध्ये आहेत का? हा, हे Golden सगळे टेम्पलच्या त्या range रेंज मध्ये आहे. हे सगळे 10,000 11,000च्या रेंज मध्ये आहेत मकर. ओके. आणि हे तुम्ही बघू शकता, यावर्षी याच्यामध्ये आपण दरवर्षी काय व्हायचं, 1-2 डिझाईन असायच्या, पण त्या शॉर्ट पडायच्या, म्हणून ह्या वर्षी याच्यामध्ये आपण भरपूर डिझाईन बनवल्या आहेत. जसं आता बरोबर. तुम्ही हेरंब बघताय, Correct. बालाजी बघताय, बरोबर. श्री गणेश बघताय. हो. आता ते श्री गणेश जे टेम्पल आहे ओके. त्याच्यामध्ये पण दरवर्षी 3-4 वर्षापासून छोट्या साईजची मागणी होती, ओके. आणि ती आपण ह्या वर्षी पूर्ण केली. हे बघा, हे बघा, तुम्ही बघू शकता 2.5 फुटाची साईज बनवली समोर, ओके. आणि ह्याची मस्त. बुकिंग पण चालू झाली. हो. म्हणजे कस्टमरचा फीडबॅक घेऊन काम करणं ही आमची पहिल्यापासून आम्हाला सवय आहे, मस्त, आणि छान. त्याच्यामुळंच आपल्या बिझनेसला ग्रोथ भेटते आणि कस्टमर पण सॅटिस्फाय होतात. बरोबर. आता हे तुम्ही जे छोटं मखर म्हणालात त्याची प्राइस काय असणार आहे? हे जे 8,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर हे मधलं सुद्धा खूप छान आहे. हे पण सुंदर बनवले. हे पण 2.5 फुटामध्ये आहे. हे कमी बजेटमध्ये, म्हणजे ज्यांचा 4,500-5 हजाराचा बजेट असेल त्यांना पण ओके. भेटू शकतं. हा 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 हा. ओके. त्याच्या बाजूला लामण दिवा बघताय तुम्ही, त्याच्यामध्ये पण आपल्याकडे मोठी साईज 2 साईज मध्ये अवेलेबल आहे, 2.5 हम्म. फूट 3 फूट. ओके. त्याच्या खाली हे गणपती नमः. अष्टविनायक मध्ये तुम्ही गेल्या वर्षी पण अष्टविनायक. बघितलं होतं, हो. यावर्षी नवीन त्याच्यामध्ये अजून आपण क्रिएट करून त्याला सादर केलंय. बरोबर. आणि स्वामींचं तर स्वामींचं खूपच छान मोठी साईज, ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 साईज अवेलेबल आहे. ओके. 2.5 फूट 3 फूट 2 फूट पण आहे छोटी. ओके. मस्त. आणि त्यानंतर इकडे परत पांडुरंगाचं दुसरं पांडुरंगाचं. हे सुद्धा खूप छान आहे. समोर Same, 2 same, तुळशी आहेत आणि पाठीमागे पांडुरंगाची मूर्ती. मस्त वाटतंय. सुंदर, एकदम सुंदर. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आपण म्हणजे हे जे फोटो जरी कोणाला पाठवले ना, लगेच सिलेक्ट होणारे आयटम आहेत. म्हणजे हो. कस्टमर जास्ती विचारच करत नाही, कारण की ते फोटो मध्ये सुद्धा सुंदर दिसतात एवढे. बरोबर बरोबर. मस्त. आता हे मयूर टेम्पल जे बघताय तुम्ही, ह्याच्यामध्ये हा. पण आपल्याकडे 2 साईज अवेलेबल आहे, ओके. 2 फूट आणि 2.5 फूट. ओके. मस्त. गणेश कमान, जो पण खूप सुंदर पीस. समोर हत्तीमध्ये पण एलिफंट मध्ये पण लाईट टाकलेली आहे. मस्त वाटतंय अगदी. Light लाईट टाकल्यामुळे जरा शो हा, जास्त भरपूर येतोय. भरपूर लाईट. मी सांगतो ना तुम्हाला, प्रत्येक पीस मध्ये लाईट आहे, आणि जिथं तिला त्याची गरज आहे हम्म. तिथं ती व्यवस्थित तिचा वापर करून तो पीस कसा हायलाईट करायचा, असं कारागिरांनी खूप मस्त. सुंदर काम केलेलं आहे. हे महादेवाची पण बघा किती छान वाटते. एकदम सुंदर, एकदम सुंदर. आणि पुढे नंदी दाखवलंय. मस्त. आता हे लाइटिंग मध्ये आहे, पण ते एकदम ब्राईट लाईट नाही ब्राईट नाही, कारण की काय माहितीये, ह्याच्यामध्ये ना ते गोल्डनच्या जास्ती वापर, डायमंडचा जास्ती वापर केलेला आहे, बरोबर. त्याच्यामुळे ह्याच्यात लाईट कमी आहे. करेक्ट. आणि त्याच्यामुळे ह्याचा जो इफेक्ट आहे ना, तो वेगळाच दिसतो. आता बरोबर. ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा आपण बाप्पाची विराजमान करतो ना मूर्ती, तुम्हाला दाखवतो ठेवून, ओके.
एवढी सुंदर दिसते ना, म्हणजे प्रत्येक आयटम लाईट मध्ये चांगला दिसेल असं नाही, विदाऊट लाईट मध्ये पण काय काय आयटम सुंदर दिसतात, त्याचं हे उदाहरण आहे. बरोबर. वाव. आणि खूप सुंदर. आणि बघा कमी जागेमध्ये मूर्ती ह्याच्यामध्ये मोठी बसली. म्हणजे बरोबर. काय काय ऑप्शन आपल्याकडे असे पण आहेत का ज्याच्याकडे जागा कमी आहे आणि गणपती बाप्पाची मूर्तीची साईज मोठी आहे, तर बरोबर. त्यांच्याकडे ऑप्शन आपल्याकडे बघा त्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहे आपल्याकडे, 4 ओके. डिझाईन आहेत. Right. कमी जागेत तुमची 2 फुटाची मूर्ती बसली. हो. आणि पूर्ण इको फ्रेंडली, हे तर कार्डबोर्ड पासून पूर्ण बनवलेले आहेत. ओके. हा, पूर्ण हे कार्डबोर्ड पासून आपण बनवलेले आहेत. आणि हे लोड जे आहेत ते सुद्धा पुठ्याचे आहेत हा, का हे ते? पुठे, हे बघा हे पेपर आहे ह्याच्यावरती, ओके. जो पेपर आहे, ओके. पेपरला रोल करून त्याच्यावरती ते डिझायनिंग वगैरे केलेलं आहे. ओके, मस्त. म्हणजे सगळे पर्यावरण पूरक आहेत सगळे. हा हा. तर आता इथे आपण खाली सुद्धा बघू शकतो, छोटे ज्यांच्याकडे छोटा बाप्पा असेल त्यांच्यासाठी छोटे मकर सुद्धा आहेत. साधारण 2 ते 2.5 हजाराच्या रेंजमध्ये तुम्हाला हे मिळून जातील. याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे तुम्हाला. हे बघा, याच्यामध्ये स्वामींची सुद्धा आहे मकर. इकडे हे मयूर आहे. त्याच्यानंतर हे पण बघा, हे एक छान आहे. हे विदाउट लाईट वाला आहे, पण दिसायला खूप छान दिसतंय. इकडे ओम मध्ये. तर व्हरायटी तुम्हाला इकडे भरपूर मिळून जाणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला जर बघून तुम्ही जर ऑर्डर करू शकता तर तुम्ही करा. अदरवाईज तुम्ही इथे सुद्धा येऊन जाऊ शकता उल्हासनगरमध्ये. ह्यावेळेला अजून एक युनिक डिझाईन बघायला मिळालं आहे. आहे ना आणि आपल्याला, तुम्हाला सांगतो ना. छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप छान वाटतं. एकदम सुंदर, एकदम सुंदर. सांगतो ना तुम्हाला, याच्यामध्ये आपल्याकडे 2 साईज अवेलेबल आहे, 2.5 फूट पण आहे आणि 3 फूट पण आहे. ओके. म्हणजे असं गणपतीचं मूर्तीचं स्थापना झाल्यानंतर पण हे पीस तुमच्या कामात आहे. तुम्ही शिवजयंतीला वगैरे तुमच्याकडं डेकोरेशनसाठी काय पर्याय नसेल, बरोबर. छोटे छोटे मंडळ असतात नाही का आपल्या Correct. गल्लीमध्ये, ते साजरा करतात, हो. तर तेव्हा सुद्धा हे तुम्ही बॅकग्राऊंड मध्ये लावू शकता आणि त्याचा वापर करू शकता. बरोबर, मस्त, खूप छान. त्याच्यामध्ये नंतर मोठ्या साईज मध्ये जर कुणाला अजून पाहिजे असतील तर इकडे अजून डिझाईन आहे. अजून आपले काचेमध्ये पण भरपूर डिझाईन आहेत, बघू शकता तुम्ही. झोपाळा आहे, शीशमेल आहे, अजून पण यामध्ये 3-4 म्हणजे डिझाईन. हा जो आपण बघतोय हा झोपाळा आहे. ह्या ज्या रिंग दिसतात तुम्हाला, ह्या झोपाळ्याच्या आहेत. खाली झोपाळा आहे. आणि त्याच्यानंतर हा शीश महल. त्याच्यानंतर हे गणपतीचं सुद्धा, अष्टविनायकचं सुद्धा खूप छान आहे अष्टविनायक बनवलेलं. पण सुंदर आहे. अष्टविनायक मध्ये पण आपण लाईट टाकली आहे, प्लस ओम मध्ये पण लाईट आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण हायलाइट केलेल्या लाईटीमध्ये. ह्याच्यामध्ये ही छोटी साईज आहे, जे Okay. गोल्डन बघितलं होतं ना आपण, बरोबर. त्याच्यामध्ये ही छोटी साईज आहे, राईट. 2.5 फुटामध्ये. मॅजिक ओम आपल्याकडे दरवर्षी चालत होता, त्याच्यामध्ये आपण अजून एक बरोबर. डिझाईन बनवली. ही गेल्या वर्षीची डिझाईन आहे आपली. ओके. आणि त्याच्यामध्ये आता नवीन लेटेस्ट अजून एक इकडे डिझाईन बनवलेली आहे. मस्त, छान वाटते. यामध्ये पण आपल्याकडे साईज आहे, 2.5 फूट पण साईज आहे, 3 फूट पण साईज आहे. ओके. 24 इंचाची बाप्पा याच्यामध्ये एकदम सुंदर दिसतो. ओके. दीड मस्त ते 2 वाटतंय. फूट, 1.5 ते हो. 2 फूट आरामशीर बसणार. 1.5 ते 2 छान फुटाचा वाटतंय. बाप्पा व्यवस्थित बसेल. आणि हे बाजूला मोर पीस पण, हे पण छान आहे मोर हा, पीसांचं. मोर पिसारा ह्या वर्षीचं नवीन डिझाईन आहे. मस्त. इथे ठेवून दाखवा जरा गणपती बाप्पा. मस्त वाटतंय एकदम. बघा तुम्ही आता सांगितलं ना तुम्हाला, जिथं जे लिहिलंय मूर्ती ना, ठेवली ना की खूपच छान वाटतंय. हा, आपल्या टॅगिंग वरती जे लिहिलंय ना, त्याच्या हिशोबाने जर तुम्ही चालले ना, तुमचं एकदम गेटअप सुंदर होणार. बघा आता बरोबर. 18 इंच त्याच्यावरती लिहिलंय आपण. सगळं लिहिलंय. 18 इंचाची हा, मूर्ती तुम्ही बसवू शकता याच्यामध्ये. एकदम परफेक्ट. बघा किती सुंदर दिसते 18 इंचाची मूर्ती. येस, मस्त. छोट्या साईज मध्ये आपल्याला भरपूर डिझाईन इकडे बघायला मिळत आहेत. हे बघा, हे कलशवाला आहे. ह्याच्या लोड मध्ये पण लाईट टाकली आपण गेल्या वर्षीपासून.
ओके. गेल्या वर्षी पण आपल्याकडे लोडमध्ये लाईट होते बघा, या वर्षी पण आपण ते यूज केलेलं आहे, लाइटिंग टाकली लोडमध्ये. वाव, मस्त. म्हणजे नवीन नवीन आपण दरवर्षी करतच असतो. खूप छान. हे सुद्धा मस्त आहे हत्तीचं. पाठीमागे हत्ती, त्याच्यानंतर पुढे मोर दाखवलेले आहेत. मस्त. ऍक्च्युली काय, हे पूर्ण लाकडापासून बनवलेलं आहे. ओके. हे पूर्ण 100% इको फ्रेंडली, लाकूड आणि कपडा ह्याच्यापासून हे बनवलेले आहे. ओके. त्याच्यामुळे हे जर तुमचं गणपतीचं हे झाल्यानंतर हे तुम्ही इकडनं काय खिळे मारलेले असतात, ओके. हे खोलून तुम्ही जर व्यवस्थित खोललं तर ते ठेवू पण शकता तुम्ही. अच्छा. ओके. ह्याच्यामध्ये पण लाइटिंग असते आणि हे मोठ्या साईज मध्ये, आता खाली छोटी साईज होती ना, ओके. हे मोठ्या साईज मध्ये आपण वरती लावलेले पीस. बरोबर. खूप छान. तर बघा, आता गणपतीसाठी अजून वेळ आहे आणि तुमच्याकडे सुद्धा आता वेळ नक्कीच असेल. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही बुकिंग करायला सुरुवात करा. तुम्हाला जर एखादा मखर आवडला असेल तर तुम्ही नक्की घ्या. दादांना कॉन्टॅक्ट करा, निलेश दादांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि आपल्या मनपसंतीचं जे मखर आहे ते लवकरात लवकर बुक करा, जेणेकरून लास्ट मोमेंटला घाई होणार नाही आणि तुमच्या मनपसंतीचा मखर तुम्हाला मिळून जाईल. तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला मखर कसे वाटले, एखादा मखर जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठचा मखर तुम्हाला आवडलाय म्हणून. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांकडे शेअर करा. आणि जर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.